आरोग्य ही मानव सेवा हीच ईश्वर सेवा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या पुढाकारातून तसेच राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खात येथील संत तुकाराम महाराज चौक येथे रविवारी दिनांक 22 रोजी भव्य निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल 2933 रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले. या शिबिरात विविध आजारांवरील डॉक्टर सौरथ अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी राकेश नंदेश्वर, वैद्यकीय अधिकारी प्राध्यापक प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर श्रीकांत मुंडे असे तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. नेत्र, मेंदू, अस्थिव्यंगोपचार, ENT, कर्करोग, हृदयरोग, बालरोग, दंतरोग, क्षयरोग, BP, शुगर तसेच ECG अशा विविध तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे गावाला जणू देवदूतच रुग्णालयाचे स्वरूप प्राप्त झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. शिबिरादरम्यान ओरल कर्करोगाचे, स्तन कर्करोगाचे तसेच अन्य संशयित रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांवर पुढील उपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. तसेच गरजू नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून आयुष्यमान कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. आरोग्य सेवा नागरिकांच्या दारात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेळेवर निदान व उपचार मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केलं. अशा उपक्रमामुळे आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यासही मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या शिबिराचे यशस्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, मौदा नगराध्यक्ष प्रसन्न तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल, भाजपा मौदा तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, समन्वयक समिती तालुकाध्यक्ष नरेश मोटघरे, खातचे सरपंच माधुरी वैद्य, माजी सरपंच कैलास वैद्य, उपसरपंच रवींद्र मंडारकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हीच आरोग्य सेवा ही सर्वात मोठी संपत्ती आहे. बावनकुळे साहेब हे जनतेसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरत आहेत. समाजसेवेची अखंड तळमळ आणि आरोग्यविषयक प्रश्नाप्रती त्यांची संवेदनशीलता उल्लेखनीय आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी ते सदैव कटिबद्ध राहून तत्परतेने कार्य करतात. त्यांच्या या कार्यामुळे जनतेमध्ये विश्वास आणि आदर अधिक दृढ होत आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर.